आपण ऐकत आहात पद्मगंधा प्रकाशनाचा ऑडिओ दिवाळी अंक शब्द आभा. शब्द आभाचा हा 6वा भाग. आत्तापर्यंतच्या 5 भागांमध्ये आपण भूमीविषयक वेगवेगळं साहित्य ऐकलं. पण मग मला प्रश्न असा विचारावा वाटतो की नक्की भूमी म्हणजे तरी काय? केवळ दगड माती म्हणजे भूमी होत नाही, तर या भूमीतून संस्कृती जन्म घेते, संवादाच्या बोली तयार होतात, गाणी गायली जातात, लोककला विकसित होतात. मात्र अलीकडे विकासाचा वेग फारच वाढला आहे आणि लोक आणि नागर संस्कृतीत अंतर वाढलं आहे. अशाने भूमीपासून मनुष्य वेगळा होऊ लागला आहे का? खरं तर यातून अनेक ताण निर्माण झाले आहेत, अनेक उणीवा निर्माण झालेले आहेत. हे तरी आपल्याला कळतंय का? याची जाणीव करून देणारे काही लेख आता आपण ऐकणार आहोत. एक्सप्रेस हायवेवर अश्वमेध हा गणेश देवी यांनी लिहिलेला लेख सादर करतायत चंद्रकांत काळे. वयाच्या 30व्या वर्षापर्यंत आदिवासी हा शब्द माझ्या जीवनात केवळ शब्द या स्वरूपात वावरला होता. प्रत्यक्ष आदिवासी मी काही पाहिला नव्हता. त्यांच्याशी कोणताच संबंध बनवण्याची संधी मला मिळाली नव्हती. शालेय जीवनाची 2 वर्ष मी सांगलीच्या एका वडार समाजातल्या मुलांसाठी चालवलेल्या शाळेत काढली होती. पण त्या शिक्षणात वडारांच्या इतिहासातील इंग्रजी राजवटीत उद्भवलेल्या गुन्हेगार जमातीच्या कायद्याविषयी काहीही उल्लेख आलेले नव्हते. बडोद्याला आल्यानंतर पहिल्यांदाच मी आदिवासी पाहिला. त्यावेळेला नर्मदेवर सरदार सरोवर बांधण्याचं काम नुकतंच सुरू झालं होतं. नर्मदेच्या तटाला लागून असलेल्या असंख्य लहान मोठ्या टेकड्यात वसलेल्या गावातून फिरण्याची इच्छा झाली. अगदी सुरुवातीलाच जेथे पोचलो त्या गावाचं नाव साकळ. नसवाडी तालुक्यातील या गावात जाण्यासाठी 6-7 तास पायी चालावे लागले. गावातल्या कोणत्याच मंडळींच्या अंगावर फारसे कपडे नव्हते. 2रीपर्यंत शिकलेला एक तरुण मुलगा सोडल्यास इतर सर्व संपूर्ण निरक्षर. गावातला कोणीही कधीच डॉक्टरांकडे गेला नव्हता. नर्मदेला ते दर्या म्हणायचे. 15-20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धार सिमल गावापर्यंत त्यांच्यातल्या काही जणांनी प्रवास केला होता. मात्र बाजाराच्या दिवशी ते नसवाडीत जायचे. ही मंडळी माझ्याशी बोलायला फारशी उत्सुक नव्हतीच. पुढे 2-3 भेटीनंतर थोडीफार बोलायला लागली. या सगळ्या परिस्थितीचा मनात राग साचत राहिला. देशाला स्वातंत्र्य मिळून इतका प्रदीर्घ काळ लोटला तरीही या लोकांची ही परिस्थिती. सुरुवातीला वाटायचं की ही प्रजा पण क्रोधित असेल, पण त्या क्रोधाच्या खाणाखुणा काही सापडत नव्हत्या. त्यांना स्वातंत्र्य, देश, सरकार, लोकशाही वगैरे भानगडी माहितीच नव्हत्या. साकळची जी परिस्थिती तीच इतर आदिवासी खेड्यात. तितकीच आबाळ, तेवढाच काळोख. 1983च्या उन्हाळ्यात मी तिलकवाडा तालुक्यात कोण्या एका गावात एका बंदूकधारी व्यापाऱ्याला भेटलो होतो. त्याच्याकडे चांदीच्या दागिन्यांचा अक्षरशः ढीग पडलेला. घाण ठेवलेले ते आदिवासी स्त्रियांचे दागिने. त्यानंतर डांग जिल्ह्यातल्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका आदिवासी गावात मी प्रथमच एक 2 मजली घर पाहिलं. ते सुरेख सागवानी लाकडानं बनवलेलं. गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर असणाऱ्या दाहोद जिल्ह्यात एक आदिवासी नृत्य पण पाहिलं. ते संपूर्ण रात्रभर चाललं होतं. त्यातले रुद्र आणि मधुर मिश्र करून वाजवणारे ढोल आजही माझ्या कानात घुमतात. हळूहळू माझ्या हे लक्षात आलं की या आदिवासींची स्वतःची अशी काही कला आहे, कल्पनासृष्टी आहे. त्या कल्पनासृष्टीत प्रवेश करण्याचे रस्ते मी शोधत राहिलो. तेजगडला काम सुरू केल्यानंतर अचानक एका प्रचंड मध्ययुगीन शहराचे अवशेष सापडले. सुमारे 11व्या शतकात आदिवासींनी बांधलेली ही तटबंदी. त्यावरून भूतकाळात त्यांची राज्ये असावीत, त्यांची स्वतःची अशी राज्यपद्धती असावी असे अंदाज बांधले.
नंतर काही अत्यंत प्राचीन शिलाचित्रेही सापडली. त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी ही चित्र इसवी सनाच्या आधी 8 ते 10,000 वर्ष या काळात चितारली असावीत असा निर्वाळा दिला. एकंदरीत आदिवासींची संस्कृती स्वतःचा इतिहासही पोटात बाळगून आहे हे समजलं. या साऱ्या अलिखित इतिहासाचं पुढं काय झालं? या हजारो खेड्यात धगधगत राहिलेल्या भिल्ल आदिवासींच्या अबोल आणि स्मृतिभ्रष्ट क्रोधाची परिणती काय होणार? हे प्रश्न मनाला भयंकर अस्वस्थ करतात. आपल्या विविध संस्कृतीच्या संगमानं बनलेल्या भारतीय समाजात भिल्लांचं अस्तित्व नाममात्र स्वरूपातही ज्ञात नाही. या देशात आजही भिल्ल प्रजा आहे. त्यांची संख्या जवळपास 2 कोटी आहे. त्यांच्या स्वतःच्या अशा काही भाषा आहेत. ते सारे जवळपास एका सलग भूप्रदेशात राहतात. या गोष्टींची माहिती सर्वसामान्य भारतीयाला असतच नाही. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यामधील अनेक जिल्ह्यात भिल्ल आज बिनचेहऱ्याचं जीवन जगतायत. कोणत्याही क्षेत्रात त्यांचं कसलंही वर्चस्व नाही. मात्र आदिवासी विकास मंत्रालयाखेरीज त्यांच्या असण्याची गंधवार्तासुद्धा इतर भारतीयांना नाही. रामायणात त्यांचा उल्लेख आहे आणि ते कोणीतरी प्राचीन काळातील जंगलवासी असावेत एवढ्या जुजबी माहितीखेरीज त्यांची इतर कोणतीच जाणीव भारतीय जनमानसानं जोपासलेली नाही. पण त्यांची ही स्थिती इतिहासाच्या सर्वच कालखंडात अशी नव्हती. पुराण काळात त्यांचा दरारा पसरलेला असावा अशी ग्वाही देणारी अनेक मिथके भारतीय साहित्यात आढळतात. मध्ययुगातही ते राणा प्रतापसारख्या लढवय्याला सेनापती किंवा सरदार बनून मदत करीत असलेले दिसतात. इंग्रजी अंमलात तर त्यांची ब्रिटिशांनी बरीच दहशत बाळगली असावी असंही वाटतं. मध्य प्रदेशातील भिल्लांचा पराभव न करता आल्यामुळे पुढे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांना गुन्हेगार जमातीत ढकलून दिल्याचे 1871च्या गुन्हेगार जमात कायद्याच्या दरेक कलमात स्पष्ट प्रतिबिंबित होते. गुजरातमध्ये भिल्लांनी अनेक बंडाळ्या केल्या, पण इंग्रजांना त्यांचा बिमोड करणं शक्य झालेलं नाही. शेवटी मानववंशशास्त्राचा आधार घेऊन इंग्रजांनी संपूर्ण भिल्ल समाजाची मोडतोड करून त्यांचे वेगवेगळे भाग केले. पण भिल्लांच्या सध्याच्या दैन्यावस्थेस जेवढे इंग्रज जबाबदार आहेत तेवढेच स्वातंत्र्योत्तर कालातील भारतीय शासनकर्तेही जबाबदार आहेत. भाषावर प्रांतरचनेचा आधार घेऊन एकतर या समस्त भिल्ल समाजास आपण 4 विभक्त राज्यात वाटून टाकलंच, पण राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात त्यांच्या कोणत्याच बोलीचा समावेश केला न गेल्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचाही आपण बकरा बनवलेला आहे. या भिल्लांना काही संस्कृती असते का? का ते केवळ मागासलेले, अज्ञानी, निरक्षर, निरुद्योगी आणि एकंदरीतच आपल्या देशाला न पेलवणारे एक आर्थिक ओझे आहेत? हे प्रश्न अर्थातच आपल्याला आपल्या अज्ञानातून आणि त्यापेक्षा असहिष्णू प्रवृत्तीतून निर्माण झालेले आहेत. कारण भिल्लांची स्वतःची अशी एक संस्कृती आहे. शिवाय ती आपण निर्माण केलेल्या स्वार्थी आणि एकांगी अशा शहरी आणि अनुकरणवादी संस्कृतीपेक्षा जास्त प्रगल्भही आहे. उदाहरणार्थ, भिल्ल समाजाला कधी जातपात नडत नाही. त्यात सर्वजण समान सामाजिक दर्जावर असतात. ते कधी भीक मागत नाहीत. फक्त स्वतःच्या श्रमानं मिळेल त्यावरच गुजराण करतात. खुनासारखा अपराध केला असल्यासही ते स्वतःहून पोलीस स्टेशनात कबुली जबाबासाठी जातात.
म्हणजे ते प्रत्येक कायदा हे पाळतात. त्यांच्यावर जे काही कर आपण त्यांना न विचारता लादलेत, ते सर्व ते नियमितपणे भरत राहतात. त्यांची गावं आणि वस्त्या गलिच्छ नसतात. त्यांनी इतरांचं शोषण करण्याचे मार्ग अजून निर्माण केलेले नाहीत. त्यांच्यात स्त्री बलात्कारापासून आणि लहान मुलं आईबापांच्या क्रूरतेपासून आजही पूर्णपणे मुक्त आहेत. पण या साऱ्या गुणांची आणि सांस्कृतिक मूल्यांची आज कदरच होत नाही. भिल्ल कितीही सहिष्णू असले, आत्मानंदात राहत असले, तरी ते तसे किती काळ राहणार? आणि तसं बघायला गेलं ना, तर मुळात भिल्ल हे गोंड किंवा मुंडा यांच्यापेक्षा जास्त सहिष्णू आणि अहिंसक आहेत. त्यांनी हिंसा पत्करली तर ती केवळ आत्मरक्षणासाठीची असते. त्यामुळे भिल्लांच्या भवितव्याचा वेगळ्या मार्गानं विचार करणं हे अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी एका नव्या संवादाची सुरुवात करणं गरजेचं आहे. गेल्या 2 शतकात आदिवासींच्या झालेल्या पिछेहाटीचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा जमिनीवरचा नाहीसा होत गेलेला सार्वभौम हक्क. वेगवेगळ्या जंगल कायद्यांनी त्यांची शेतजमीन सीमित झाली. त्याचबरोबर पिढी दर पिढी त्यातील उरल्या जमिनीचं विभाजन होत गेलं. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला शेती कामासाठी लागणारं कर्ज ज्या सावकारांकडनं घ्यायला लागतं, त्या सावकारांनी बरीचशी जमिनीची मालकी भिल्लांकडून ओरबाडून काढलेली आहे. आता प्रत्येक भिल्ल कुटुंबाची स्वतःच्या मालकीची 1-2 एकर जमीन कशीबशी टिकून राहिली असेल, पण ती किती वर्ष टिकेल हे उघडच आहे. कोरडवाहू जमिनीत, ज्याला सरकारच्या शब्दकोशात निकृष्ट धान्ये म्हणतात, ती पिकवणारा भिल्ल पावसाळ्यानंतर मजुरीसाठी जवळपासच्या शहरामध्ये येऊन उभा ठाकतो. इतर आदिवासी प्रजेप्रमाणेच भिल्लांमध्येही शहरीकरणाची ओढ वाढत चाललेली आहे. पण शहरात तात्पुरत्या मजुरीसाठी गेले तरीही ते न चुकता दसरा, होळी साजरी करण्यासाठी आपल्या खेड्यात परत फिरतात. पूर्वजांना परलोकात मार्गक्रमण सुकर व्हावं म्हणून ते बाजारपेठेच्या गावातून मातीचे घोडे बनवून आणतात आणि दरवर्षी ठराविक दिवशी ते घोडे पूर्वजांना अर्पण करण्याचा विधी करतात. भिल्लांच्या कल्पनाविश्वात या असंख्य घोड्यांच्या टापांचे हे आवाज होळी नृत्याच्या ढोलासारखे निनादत राहतात. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यात हालोल नावाचं गाव गेल्या 20 वर्षात नवनव्या कारखान्यांनी गजबजून गेलेलं आहे. तेथे अमेरिकन मालकीच्या अनेक कंपन्या येत आहेत. त्यांच्या सोयीसाठी गेल्या वर्षी बडोदा ते हालोल एका एक्सप्रेस हायवेचं काम सुरू झालं. अर्थातच रस्त्यासाठीची खडी फोडण्याची आणि इतर मजुरी भिल्लांच्या वाट्याला आली. लेबर कॉन्ट्रॅक्टर बिहार आणि उत्तर प्रदेशातले. पंचमहाल जिल्ह्यातले 2-3 लाख भिल्ल या आणि अशा इतर मजुरीच्या कामासाठी बाहेर पडले. हायवेचं काम संपत आलं तेव्हा त्यातले बरेच मजूर कॉन्ट्रॅक्टर मंडळींनी कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब अशा लांबलांबच्या प्रांतात नेले. सुरुवातीला मजुरीची रक्कम मिळत गेली, पण नंतर ती बंद झाली. पण कॉन्ट्रॅक्टरच्या कचाट्यातून सुटणं भिल्लांना अशक्यप्राय झालं. काही दिवसांपूर्वी माझ्या ऑफिसात अभय सिंग नावाचा एक भिल्ल तरुण आला. सोबत त्याचे वडील होते, भाऊ होता. त्यानं कॉन्ट्रॅक्टरकडे मजुरीचे पैसे मागितले म्हणून त्याला लोखंडाच्या सळईनं जागोजागी डाग देण्यात आले होते. पोलीस फिर्याद झाली, वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली, पण अभय सिंगला जो मानसिक धक्का बसला होता ना, त्यातून तो स्वतःला कधीही सावरू शकला नव्हता. त्यानंतर कनलवा गावातला एक दुसरा तरुण माझ्याकडे आला.
त्याच्या भावाला सातारा जिल्ह्यातील पाटणजवळच्या एका धरण कामाच्या जागी कॉन्ट्रॅक्टरनं नजरबंदीत ठेवलेलं आहे. तरही अनेक जण येत गेले. प्रत्येकाची कहाणी वेगळी, पण तात्पर्य एकच. आज जर मी नर्मदा काठच्या साकळ गावात परत गेलो ना, तर तिथेही मला अशा अनंत कहाण्या ऐकायला मिळतील. पत्त्यांची पानं विस्कटावीत ना, तशी लीलया भिल्ल प्रजा मुळापासून उखडून सर्वत्र अशी फेकली जात आहे. एक दिवस मनोरुग्ण अवस्थेमध्ये माझ्या ऑफिसमध्ये बसून अभयसिंगानं एका मातीच्या घोड्याला गोंजारायला सुरुवात केली. मी त्याला सहज विचारलं की घोड्याला रंगवायचं असेल तर कुठला रंग योग्य होईल. तो वेडसर हसत म्हणाला, सफेद. गुजरातीत शुभ्रसाठी हा शब्द वापरतात. मी विचारलं, म्हणजे तुझ्या पूर्वजांना सफेद रंगाचा घोडा अर्पण केला तर त्यांना तो आवडेल? अभयसिंग म्हणाला, सफेद घोड्यावर स्वार होऊन माझे पूर्वज आले तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बरोबर शिक्षा करतील. नंतर अभयसिंग स्वतःच्या आतल्या अंधाराकडे पाहत राहिला. त्या अंधारात पंचमहाल ते बडोदा एक्सप्रेस हायवेवर त्याच्या हजारो वर्षांच्या पूर्वजांनी सफेद घोड्यावर स्वार होऊन जणू काही अश्वमेध चालवला होता. तुटते काय, सुटते काय आणि धरून काय ठेवायचे, या आणि अशा प्रश्नांचा भोवरा थांबत नाही. तरीही मातीशी जोडलेले राहण्याची आपली ओढ सरत नाही, हेही तितकंच खरं. याच उर्मीतून काम करणाऱ्या प्राची दुबळे यांचा हा मोहाच्या गाण्याचा लेख ऐकूया गौरी लागू यांच्याकडून. मोहाचं झाड गातं ही गोष्ट मला तेजगडला गेल्यावरच कळली. तेजगड हे आदिवासी बाहुल्य असलेलं गाव गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर आहे. इथे गणेश देवी यांनी स्थापित केलेली विश्वख्यात आदिवासी अकादमी आहे. तर या मोहाचं गाणं कोणतं? रूडो रूपाळो मारो तेजगडनो महुडो, रूडो रूपाळो मारो तेजगडनो महुडो, घम्मर घटादार तेजगडनो महुडो, घम्मर घटादार तेजगडनो महुडो. सर्वांग सुंदर माझा तेजगडचा मोह, घनदाट छाया देणारा माझा तेजगडचा मोह. 40-50 आदिवासी मुलं सुरेल आवाजात तन्मय होऊन गात होती हे गीत. ती सर्व बसली होती त्याच मोहाच्या घनदाट छायेत ज्याचं हे गीत आहे. त्या लहानग्यांचे सूर आसमंतात असे काही मिसळले होते की मुलं गातायत की वर्षानुवर्ष तेजगडच्या भूमीत घट्ट पाय रोवून उभा असलेला हा डौलदार मोहच गातोय हे कळेनासं झालं. ही काही कोणती गायनशाळा नव्हती की इथे कोणी मुलांना शास्त्रोक्त पद्धतीने स्वरलयीचं ज्ञान देणारे प्रशिक्षकही नव्हते. मग गाण्याचं हे भान येतं तरी कुठून? अर्थातच हे त्यांच्या भूमीचं, त्यांच्या मातीचं गाणं होतं, जे बाहेरून शिकवून येत नसतं. आदिवासी संगीत परंपरेने मला ही जाणीव दिली की गोष्टी शिकवायच्या नसतात, ते शिकायच्या असतात. या जाणीवेची कास धरूनच मी आदिवासी संगीताचा अभ्यास सुरू केला. गेल्या 4-5 वर्षात निरनिराळ्या आदिवासी भूमीवर ऐकलेल्या गीतांच्या काही गोष्टी आज तुम्हाला सांगण्याचा मानस आहे. तेजगडचा माझा भिल्ल आदिवासी बंधू नारण गात होता आणि गाता गाता सांगत होता त्या राठवी भाषेतल्या गाण्यांचा आशयही. बेनीने सासेरी घणी दूर से, वाटे दिवस उकसे, मुलीला लांब धाडून दिलेला बाप लेकीच्या विरहात गातोय. अगं पोरी, इतकं दूर आहे तुझं सासर की रानावनातनं रात्र रात्र चालत राहिलो तरी दिवस उजाडल्याशिवाय मी तुझ्याकडे पोचूच शकणार नाही. गाण्याची ही एक छोटीशी ओळ पण मला कितीतरी गोष्टी सांगत होती. आदिवासी समाज असा मायाळू, पायाळू आणि गायाळू आहे.
लेकीवर अपार माया करणाऱ्या या मायाळू बापाची ही इवलीशी विरहिणी चटका लावत होती. त्याचबरोबर हा समाज अथकपणे पायी यात्रा करणारा पायाळू आहे हे अधोरेखित करत होती. आणि अर्थातच प्रत्येक संवेदनेचं गाणं करून गाण्याची क्षमता असलेला कसा गायाळू आहे हा समाज तेही सांगत होती. याच समाजाचं दुसरं गाणं मात्र क्षुब्ध करून गेलं. मातीच्या ऐवजी जेव्हा पायांना डांबरी रस्त्यावरून चालावं लागतं ना, तेव्हा हाच राठवा समाज आपल्या गीताचे विषयवस्तू बदलून आपल्यासमोर येतो. रोडे रोडे फरो वीरा, रोडे रोडे फरो वीरा, एकला ना फरो वीरा, रोडे मारुती आवे. यातला रोड हा शब्द मला समजला, पण मारुती हा शब्द कुठून आला मध्येच असा प्रश्न पडला मला. तर मग नारण म्हणाला, अगं मारुती म्हणजे कार, गाडी. आदिवासी कोणत्याही कारला मारुती म्हणतो. तर रे मित्रा, जंगल सोडून जाऊ नकोस रोडवर, येईल मारुती आणि तुडवेल तुला. माणसांनी केलेल्या प्रगतीचं असं चित्रही आदिवासी गाण्यात आता दिसू लागलंय. आणि मग प्रश्न पडतो, प्रगती म्हणजे नक्की काय? माणसाच्या प्रगतीची व्याख्या कदाचित मला नीटपणे करता येणार नाही, पण माणसाच्या संगीताने केलेल्या प्रगतीला मी नक्कीच समजून घेऊ शकते. ही सांगीतिक प्रगती मला खऱ्या अर्थाने उमजू लागली तेव्हा माणसाच्या संगीताची पाळंमुळं मला आदिवासींच्या भूमीत सापडली. निमुडा निमुडा निमुडा, अरे काचा काचा छोटा छोटा निमुडा लाई दो, लाई दो लाई दो लाई दो, मारी सगी नणदरा बीरा दे बादिरा. निमुडा निमुडा हे खरं तर लांगा आणि मांगनियार हे राजस्थानी समाज, ज्यांना जग डेझर्ट नोमॅड्स म्हणून ओळखतं, त्यांचं पारंपरिक गीत आहे. हे गीत अभिजात संगीत, ज्याला भैरवी राग म्हणते, त्याच स्वरांमध्ये गायलं जातं. म्हणजे भैरवी मुळात एक लोकधून आहे असं मानायला वाव आहे. लांगा आणि मांगनियार हे समाज जातिवंत गवई आहेत. कमायच्या हे तंतुवाद्य वाजवत ते गातात. त्यांचं संगीत संपूर्ण सप्तकाचा वापर करतं. इतकंच नाही तर त्या सप्तकातील प्रत्येक स्वराला स्वतंत्र नावही आहे. खडताल आणि ढोलक या वाद्यांवर वाजवले जाणारे लयीचे उत्तमोत्तम बंध या गाण्यात आपल्याला ऐकायला मिळतात. अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे राजस्थानच्या मरुभूमीत सहजी न दिसणाऱ्या हिरव्या रंगाचा खेळ मांडणारं हे गाणं आहे. नायिका आपल्या प्रियकराला, अरे माझ्या सख्या नंडेच्या भावा, मला कच्चं कच्चं छोटं छोटं लिंबू आणून दे ना, असं सांगतेय. पतीचं सरळ नाव न घेता त्याला नंडेचा भाऊ म्हणणं ही लोककवितेची सौंदर्य लक्षणं तर सापडतातच या गाण्यात, परंतु त्याला बादिरा म्हणणं म्हणजेच या विराण मरुभूमीत तू माझ्यासाठी एक गच्च भरलेला मेघासारखा आहेस असं सांगणारी सुंदर प्रतीकही सापडतात. आदिवासींचं संगीत भूमीचा आणि संगीताचा किती जवळचा संबंध असतो हे पुन्हा पुन्हा प्रतिपादित करत राहतं. राजस्थानमधील लांगा मांगनियार समूहांची गाणी अधिकतर संपूर्ण सप्तकात गायली जातात, तर गुजरातमधील राठवा, गामित, देहवाली, डुंगरा, पंचमहाली यांसारख्या भिल्ल समाजांची गाणी ढोल आणि बासरी या आदिम वाद्यांच्या सहाय्याने शक्यतो 3, 4 किंवा क्वचित 7 स्वरांमध्ये आणि मात्रांमध्ये खेळतात. आपल्याला आपल्याच आदिम संवेदनांशी जोडणारी ही गाणी मनात दीर्घकाळ रुंजी घालत राहतात. तर असा हा पश्चिमेकडून सुरू झालेला प्रवास जेव्हा मध्य भारताकडे वळला तेव्हा तिथेही मोह भेटलाच. पुन्हा महाराष्ट्रात मोह, तर गुजरातमध्ये महुडा आणि मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये महुआ असं याचं नाव. सामान्यतः मोह म्हटला की मद्य एवढंच समीकरण आपल्या डोळ्यांसमोर येतं, पण हा मोह आदिवासींचा देव आहे. किती प्रकारच्या औषधी, फुलं, तेलं इत्यादी तयार करतो आदिवासी या मोहापासनं. छत्तीसगडमध्ये मोहाची फुलं वेचणारे आदिवासी भेटले. तेव्हा मी त्यांना विचारलं की मला थोडी मोहाची दारू मिळेल का चाखायला. तर गोड हसून एक तरुण म्हणाला, ताई
तू ही मोहाची फुलं खा 2, तीच पुरेशी आहेत तुला. आणि सर्व खळखळून हसले. मी म्हटलं, अरे बरं, दारू नाही तर नाही, पण गाणी मिळतील का? गाणी? त्यावर प्रसन्न हसून तो म्हणाला, कोणतं गाणं ऐकायचंय तुला? आणि मग एकदम एका अद्भुत खजिन्याचं दार उघडलं गेलंय असं वाटलं मला. मध्य छत्तीसगडमध्ये गंडई नावाच्या एका छोट्याशा गावात मला गणपतीबाई नावाची एक विलक्षण स्त्री भेटली. मला समजलं की ती पोलिसांची हेर म्हणून काम करते, पण वरकरणी दाखवायला मात्र शेतमजुरी करते. तर तिला सगळे चिराईबाई म्हणतात. मी विचारलं का, तर लोक म्हणाले, बहुत दुखी आत्मा है, पति शराब से बर्बाद है, इसके 2 बेटे मर गए बीमारी और गरीबी से, पर ये हमेशा चिड़िया की तरह चहकती रहती है, इसलिए चिराईबाई. तर अशी ही प्रसन्न स्त्री माझ्यासमोर आली, तीच मुळात गात गात. तोला माटी कोडेल नहीं आवत रे मित धीरे धीरे, धीरे धीरे मोरे बैनी के मित धीरे धीरे, पप धप मग रे गरे गसा. असे स्वर असलेलं छत्तीसगडी भाषेतलं हे विवाह गीत आहे, ज्यात स्त्रिया नवऱ्या मुलाला गमतीने चिडवत म्हणत आहेत, तुला साधी माती कशी खणतात तेही येत नाही रे माझ्या बहिणीच्या मित्रा, कसं व्हायचं तुझं? गणपती छत्तीसगडी लहजात हिंदी बोलत होती आणि लाजत हसून मला या गीताचे शृंगारिक पदर उलगडून दाखवत होती. माझी हसून हसून पुरेवाट झाली. पुढे तिच्यासारखे आणि मोहासारखे भूमीवर घट्ट पाय रोवून उभे असलेले असंख्य आदिवासी भेटत गेले आणि त्यांनी दिलेलं गाण्याचं दान कुठे ठेवू आणि कुठे नाही असं मला झालं. पुढे बस्तरला जाताना मात्र जीवाचा थरकाप होत होता माझ्या. अतिसंवेदनशील असं क्षेत्र आणि येणाऱ्या वाईट बातम्या ऐकून मी खूप घाबरून गेले होते. गोंड आदिवासींचे गुरु शेरसिंह आंचला मला भेटणार होते अंतागढ बस्तर क्षेत्रात, आणि गोंड आदिवासींची गाणी ऐकायचा मोहही होताच मनात. मग कशीबशी धीर करून पोचले त्यांच्यापर्यंत. शेरसिंह दिसताक्षणी मला एकदम गलबलून आलं. मी त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले, मला खूप भीती वाटतेय. तर माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाले, मेरा नाम क्या है? मी म्हटलं, शेरसिंह. तर म्हणाले, देखो बेटी, शेर से मिलना है तो जंगल में तो आना पड़ेगा. अगर तुम उसे शहर ले जाओगी तो पिंजड़े में बंद कर दोगे, है ना? मग हसले आणि म्हणाले, इतना जान लो, तुम मेरी शरण में हो, तुम सुरक्षित हो. मग स्वतःला शांत करत मी जंगलाचा आवाज ऐकायचा प्रयत्न करू लागले. आणि खरंच तिथे उपस्थित 30-35 गोंड आदिवासींनी गायलेल्या गाण्यांनी माझ्यासोबत सगळं जंगल भारावून गेलं. बोना कदले मुंडारी मुंडारी संगो, रिरी लो, लयोर कदले मुंडारी मुंडारी संगो, रिरी लो. पुन्हा एकदा मोह. बस्तरमधल्या मोहवृक्षाचं गाणं आहे. गोंडी भाषेतलं एक विवाहगीत, ज्यात तरुण तरुणींचा एक समूह लग्नाच्या विधीसाठी पवित्र अशा मोहवृक्षाची एक फांदी तोडून आणायला निघालाय आणि एकमेकांची थट्टा मस्करी करत जंगलाच्या वाटेनी चालतोय. अशी गाणी ऐकली की आदिवासी संगीत हे किती प्रकृती सापेक्ष आहे हे सूत्र पुन्हा पुन्हा समोर येत राहतं. प्रकृतीवरनं आठवलं, याच बस्तरमध्ये एक वेगाने चालणारी म्हातारी भेटली होती. एक सुंदर गोष्ट म्हणजे बस्तर आणि मध्य छत्तीसगड क्षेत्रात देवी आईला महातारी म्हणतात. मला या म्हातारीसोबत जवळच्या गावात जायचं होतं, पण मी काही केल्या तिला गाठू शकत नव्हते आणि ती मात्र मागे वळून माझ्याकडे बघत मिस्किल हसत होती. मग न राहून मी तिला सांगितलं, तशी आहे सवय मला चालायची, आम्ही पण जातो पुण्यात नदीकाठी चालायला. त्यावर ती त्वरित म्हणाली, ते कशा पायी? माझ्यासारख्या नागरी व्यक्तीच्या आयुष्यात चालणं ही एक मुद्दाम करायची गोष्ट असते हे तिच्या लक्षात न येणारी गोष्ट होती. तर त्या म्हातारीच्या त्या प्रश्नाने एकदम खजील झाले मी. वाटलं, जगण्यासाठी प्रकृतीचा वापर तर पुरेपूर करायचा,
परंतु स्वतःला मात्र तिच्यापासनं लांब लांब नेत जायचं, ही प्रक्रिया म्हणजेच प्रगती असावी का? या बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नाचं काय करावं असं वाटत असतानाच आठवलं, जसं एखाद्या गंजेरी माणसाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गांजात सापडतं तसंच आपलं आहे. आपण गाणारे आहोत तर गाण्याकडेच पाहावं. पण गाण्यासंदर्भात प्रश्न पडला तेव्हा झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तर छत्तीसगडच्या सीमारेषेवरचे विविध आदिवासी समूह एकत्रितपणे गाता वाजवताना पाहिले. सोता, बिंझवार, उरांव, पंडो, कुरबा, कोडाकू अशा अनेक आदिवासी समूहांचे लोक एकाच प्रकारच्या रंगसंगतीची वस्त्र घालून मांदर वाजवत एकच धून गात वाजवत होते. तेव्हा वाटलं की या सर्वांचं मूळ वेगळं, भाषा वेगळ्या, संस्कृती वेगळ्या, तर संगीतही निश्चितच वेगळं असायला हवं. मग हे सांगीतिक साधर्म येतं कुठून? ते सर्व राहतायत ती भूमी आणि वातावरण एकच आहे, त्याचा परिणाम आहे का हा? माझी पर्यावरणशास्त्री मैत्रीण मृणालिनी वनारसे हिने या प्रश्नाचं उत्तर दिलं. तिने मला जीन कल्चर को इव्हॉल्युशन या नवीन ज्ञानशाखेची ओळख करून दिली. आणि मग असं लक्षात आलं की वर्षानुवर्ष एकाच प्राकृतिक आणि सांस्कृतिक भूमीवर नांदणाऱ्या समूहांमध्ये अनेकविध समान धागे निर्माण होतात, ज्यातला अत्यंत महत्त्वाचा एक धागा म्हणजे संगीत होय. एकाच प्रकारच्या वातावरणात जगणारे हे समूह अनेक गोष्टी एकत्रितपणे आत्मसात करतात आणि हळूहळू त्या गोष्टी त्यांच्या गुणसूत्रांचा भाग बनून पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित होतात. त्याचप्रमाणे त्या त्या भूमीचे म्हणून काही स्वर लयबंध असतात, जे हळूहळू एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाता जाता एक वेळ अशी येते की विविध समाजांमध्ये समान धागा असलेलं हे संगीत केवळ एक सांस्कृतिक घटक न राहता त्यांचा अनुवांशिक प्राकृतिक घटकही बनून जाते. हीच गोष्ट ईशान्य भारताकडे गेल्या गेल्या मला दिसली. आसाममधील बोडो, मिसिंग, दिमासा, हाजोंग, कार्बी, देवरी, लामा, सेमानागा, टिवा, सुटिया अशा अनेक आदिवासी समाजांना जोडणारे धागे म्हणजे असमिया भाषा आणि बिहू संगीत. ब्रह्मपुत्रेची स्वतःची अशी एक लय आहे, ती तिच्या काठी म्हटल्या जाणाऱ्या गीतांमधनं जाणवते. मॅग्नोलाइड मूळ असलेला मिसिंग हा आदिवासी समूह आदी या नावाने अरुणाचलमध्ये राहत असे. कालांतराने खाली उतरून हा समुदाय ब्रह्मपुत्रेकाठी येऊन राहिला. त्यांच्या गीतांची बांधणी पाहिली तर त्यातील स्वररचना या अवरोही स्वरूपाच्या दिसतात, त्यांच्या समूहासारख्याच वरून खाली उतरणाऱ्या. मिसिंग भाषेतील हे काबान विरहगीत बघा. ओयो सेलाब्दो ओकुमे सेलाब्दो ओया सा निप मग मग सा 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 असा अवरोही स्वर लावलेलं हे गीत, ज्यात नायक गातोय, प्रिये तू मला सोडून निघून गेलीयस, पण मी एक पारवा बनून तुझ्या घराच्या छतावर येऊन बसेन आणि माझ्या गाण्यातनं आपल्या प्रेमाच्या गोष्टींची आठवण तुला करून देईन. मिसिंग भाषेत प्रेयसीला ओइया असं म्हणतात. ईशान्य भूमीवरची गाणी ऐकल्यावर ह्या संगीताचा थेट संबंध पूर्वीय जगाशी आहे हे स्पष्टपणे जाणवतं. कारण इथे प्रामुख्याने अवरोही पंचस्वरीय सप्तकं ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ सारे ग प ध सा, ज्याला अभिजात संगीतात भूप म्हणतात, सारे म प ध सा, ज्याला अभिजात संगीतात दुर्गा म्हणतात, सा ग म प नि सा, ज्याला अभिजात संगीतात धानी म्हणतात. ही पंचस्वरीय सप्तकं भारतातल्या अन्य भागांमध्येही आढळली, परंतु ती आपापल्या भूमीनुसार गायनाची लय आणि ढब बदलून आपल्यासमोर येत राहतात, असा प्रत्यय मला आला. पुढे हिमाचलला गेले. तिथे सारे म प नि सा ह्या स्वरात गायन करणारा गद्दी हा इंडो आर्यन आदिवासी समाज भेटला. हिमाचलमधल्या उंच डोंगरांवर घर बांधून राहणारा हा मेंढपाळ समूह तार सप्तकात म्हणजेच उंच पट्टीत गायन करताना दिसला. म्हणजेच पुन्हा एकदा भूमीचा प्रभाव सिद्ध करणारं गायन ऐकू आलं. जसं आधी बस्तरच्या दाट जंगलात अगदी मंद्र खालच्या पट्टीतल्या स्वरात आणि संथ लयीत गायन करणाऱ्या स्त्रिया भेटल्या होत्या,
तर मध्य भारतातल्या सपाट मैदानी क्षेत्रात देव्हारसारखे भटके समूह मध्य सप्तकात गायन करताना दिसले. हे देव्हार समाजातले भटके लोक फिरता फिरता समाजातलं वैचित्र्य आणि वैगुण्य अधोरेखित करणारी फिलॉसॉफिकल वाटतील अशी गाणी म्हणतात. असंच एक सुंदर गाणं. माते रहिबे माते रहिबे माते रहिबे गा, गठिया गांजाला पीके माते रहिबे, पाने लखाए मुहला करे लाल, माया झन करे बे जो जाही जी के लाल. मस्त रहा गांजा वांजा लावून मस्त रहा. या व्यर्थ जगराहाटीत राहून अडकून काय मिळणार? जसं पान खाल्ल्यावर तोंड रंगतच रंगतं, तसंच जगाच्या मायेत गुंतून पडल्याने दुःख वाट्याला येतं. तर मस्त रहा, गांजा वांजा लावून मस्त रहा. स्पष्ट आहे की गांजा एक रूपक म्हणून वापरलंय ह्या गीताने. आदिवासी प्रज्ञा ही अशी भूमीशी लगडून जगण्यामुळे निर्माण होते आणि म्हणूनच भूमीपासनं विलग करून आदिवासी संगीताला किंवा आदिवासी समाजाला समजून घेणं शक्य नाही. भारतातील आदिवासी भूमीवर चालताना सापडत गेलेल्या संगीताबरोबरच मला नकळत अँथ्रोपोलॉजी, एथनोग्राफी, इकॉलॉजी, एथनोम्युझिकॉलॉजी, फोकलोअर अशा कितीतरी ज्ञानशाखांचा परिचय झाला. आणि मग लेनिनचं एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू एव्हरीथिंग एल्स हे वाक्य आठवलं. माझे गुरु गणेश देवी यांच्या आशीर्वादाने सुरू केलेली भारतभूमीच्या 3-4 दिशांमधली थोडीशीच पण तरी खूप समृद्ध करणारी अशी ही भटकंती झाल्यावर आता मला दक्षिण दिशा खुणावतीये. लवकरच कर्नाटकात जाण्याचा विचार आहे. असं वाटतं की काही अभ्यास विषय अटळ असतात, जे तुम्ही टाळूच शकत नाही, पण अभ्यास सुरू केल्यावर जाणवतं की ते अतळही असतात, म्हणजेच त्यांचा तळ दिसत नसतो. अशा परिस्थितीत मग जीव गुदमरला तरी खोल खोल बुडी मारत राहणं एवढाच पर्याय शिल्लक राहतो. मोहाच्या गाण्यापासनं सुरू झालेली ही गोष्ट पुढे सांगत राहण्याचा मोह होणं ही देखील एक धोक्याची घंटा आहे असं वाटतं मला. कारण अजून बरंच अंतर चालायचं आहे. गोष्टी सांगण्यात रमले तर हे चालायचं राहून जाईल. आदिवासींची अद्भुत अशी गाणी ऐकायची राहून जातील. म्हणून आत्तापुरती इथेच थांबते. काही काळाने पुन्हा भेटू मित्रांनो. राम राम. एखाद्या बोलीचा गोडवा त्याच भाषेत साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकाकडून ऐकण्याची संधी मिळाली तर ऐकूया विठ्ठल वाघ यांनी लिहिलेला भूमी आणि बोली हा लेख त्यांच्याच आवाजात. तुका म्हणे भूमी खंडे पीक दंडे जेथे ते, उन्हाळ्याचे दिवस तेही वऱ्हाडच्या उन्हाळ्याचे. ऊन म्हणते मी बापा बापा बापा, हे ऊन होय का काय होय. पिसं झुमलं जसं त्याले, निरानाम अंगार बघते. भवताल जसा काय वनवास चेतते, फपुरडाचा असा गरम का पुसू नका. त्याच्यामध्ये हरभरे फेकाचे आणि फुटाने येचाचे. त्याच्यानं बाया माणसं घरात, शेळीपाखरं खोप्यात, गुरंढोरं सावलीत, वळा पिपळ्याच्या, आंबा निंब्याच्या थंडगार सावलीत. आम्ही 4-6 पोट्टे घमेले टोपले घेऊन टुकणीला गेल. कई म्हसाळ उठते, कई गाय उभी राहते, उठून डंगरा शेण टाकते आणि आम्ही तो मटकन उचलतो, घमेल्यात टाकतो. कोणाचं शेण अवघ्यात जास्त होते, तशी होडच लागेल असते आमची. त्यानं जो तो पोवट्यावर तुटून पडते. म्हशीनं भला भला पोवटा टाकला, म्या तो उचलला. हिच्या माहेपणीचं त्याला काय काय बिलगून यायचे म्हणावं. पोवटा जशी पडते तसोलचे खडे गोटे काळी कचरं चुराट्या पराट्या कुटार काय माती काय काय अन काय. मातीवरचं सबन असलं नसलं पोवट्याले झुमून येते, बिलगून येते, काहीच सुटत नाही. आटीत आलं ते सबन येते. लहानपणचं हे आठवलं का आता बोली टोया पुढे येते. इतक्या उसरा धण्यात येते काय माय बहीण बोलीतल्या शब्दाचं असंच दिसते. ते बोली ज्या भूमीची, मातीची, मुलखाची, लोकाची असते त्याचं अवघच्या अवघं आपल्या अंगा खांद्यावर घेऊन मिळवत असते.
तुम्ही त्याला संस्कार म्हणा, संस्कृती म्हणा, रीतिरिवाज म्हणा, रूढी म्हणा, पिका पाण्यापासून ढोरा गुरा लोक, सण त्योहारापासून देवाधर्मा लोक, नात्या गोत्यापासून सोयऱ्या धाऱ्या लोक, हे जेवढं लांबवलं तेवढं सगळंच्या सगळं त्या भूमीचं बोली घेऊन येते. ते भूमी आणि त्या भूमीची बोली एक जीवच होईल असते. साधू संत अद्वैत सांगतात, त्याचा धडधडीत अर्थ अतिच ध्यानात येते. एका भुईची बोली जसं बोलते तसंच्या तसं दुसऱ्या भुईची बोली बोलत नाही. ते तिच्या त्या भुईचं बोलते, म्हणूनच ते अजोड असते, बेजोड असते. तिची सर दुसरीला येत नाही, कोणी दुसरी तिची बरोबरी करत नाही. आयुर्विम्यावानी तिलाही दुसरा पर्यायच नसते. म्हणून पहा, 700-800 वर्ष झाले लीळाचरित्र आहे ते एकमेवच, एकमेवा द्वितीय काय म्हणतात तसं. त्यातल्या कथा गोष्टी, त्याची बोली आणि वराळाची भूमी कशा एकजीव होऊन येतात. त्याची तिरगुणी त्रिवेणी होऊन जाते. लीळाचरित्रातली बोली वराळ भूमीचं अंतरंग सांगते, अंतःकरण आपल्या पुढे ठेवते. नदी खळाखळ वाहते, तिच्या पाण्यातला गोटान गोटा, दगुळन दगूळ आपल्याला लख लख दिसते. तसं लीळाचरित्राचं लेखन वराळ भूमीचं अख्खं जगणं, अख्खं जीवन आपल्यापुढे उभं करते. बोलीची पाळंमुळं अशी त्या भूमीत खोल खोल जाईल रुजेल असतात. भूमी बोलीले रस पुरवते आणि बोली भूमीचा कस वाढवते. गाडगेबा वऱ्हाळीत कीर्तन करतात आणि अवघ्या भूखंडात वऱ्हाळाचं नाव गाजते. बहिणाबाईची लेवा पाटीदार बोली खानदेश भूमीचा शिक्का मनामनावर उमटून जाते. लोलेकर म्हटलं की माळव्यात घेऊन जातात आपल्याला. तर हे असं असते भाऊ, भूमी येल शेल एकच राहते. असं असलं तरी मुलखानुसार तिचा कस बदलते, पोस बदलते, प्रत बदलते. हे बदललं की मग पीक बदलते. कोण्या पिकाले कोणती भूमी मानवते, कोण्या भूमीले कोणतं पीक मानवते. म्हणूनच तर हाडामासाचे कलाकार होते ते तुकारामबुवा सांगून जातात, तुका म्हणे भूमी खंडे पीक दंडे जेथे ते. असं असल्यानंच तर कोकणात नारळ हापूस, वराळात ज्वारी कापूस, खानदेशात केळी, नाशकात अंगूर द्राक्ष, कोल्हापुरात ऊस, सोलापुरात शाळू ज्वारी, नागपुरात संत्रा आणि गोंदिया भंडाऱ्यात धान तांदूळ. जशी माती तशी भूमी तसं पीक. याच चालीवर जशी भूमी तशी तिची बोली. या भूमीची मातीच तथोल्या बोलीले जन्म देत असते, आकार देत असते. भूमीचं रगतच बोलीच्या धमनीतून सरसर रसरशीतपणानं वाहत असते. म्हणूनच हरेक बोलीचा वान न्यारा, चेहरा मोहरा वाला, एकीसारखी दुसरी नाहीच. एका भूमीत जे असते ते दुसऱ्या भूमीत नसते. म्हणून ते लेकरासारखं त्या भूमीच्या पोटचंच असते. आता अकोला अमरावतीचे लोक बोलतील ते तसं सातारा सांगलीवाले बोलणार नाहीत. कसं म्हणा तर ते बी सांगतो. एखाद्या कामासाठी लय मोठी दगदग झाली, आटापिटा करायला लागला, जीव जम्मास आला, तर परतवाड्याचा माणूस म्हणीन, काम तर झालं राजा, पण त्याच्यासाठी लय बहिरमबुवाचे टोले घ्यायला लागले. आता हे बहिरमबुवाचे टोले काय होत म्हणत ना, तर ते बी सांगतो. परतवाड्याहून सातपुड्याकडे गेलं का एका उच्च्या टेकड्यावर बहिरमबुवाचं ठाण आहे. भैरवापासून बहिरम झालं म्हणतात. तशी जासाठी भलकशा लय मोठ्या पायऱ्या चढून जा लागतात. चढता उतरता तोंडाले फेस येते, माणूस हैराण होते. बहिरमबुवाले भग द्यायचा म्हणून लोक तशी बकरे कापतात. त्या रक्ताचे लोक इतक्या उच्चवून थेट जमिनीला व्हायचे. पुढे ते गाडगेबानं प्रथा बंद पाडली तर आपला मुद्दा चढता उतरता बेदम होणं. वावरचं नांगरलं गळ्या, पण भलतं कळक असल्यानं बहिरमबुवाचे लय टोले घ्यायला लागले. मराठवाडा खानदेशात हा बहिरमबुवा मालूमच नाही, तो वऱ्हाळाचाच आहे. म्हणून वऱ्हाळी बोलीत तो अवतरते आणि एक वाक्प्रचार तिच्या अंगावर लेण्यासारखा चढवते. बोलीची पाळंमुळं अशी त्या भूमीत दडली असतात. म्हणीसाठी वऱ्हाळीत मनगत शब्द आहे. बोलता बोलता लोक बोलतात, हो ना हो, ते म्हणणाऱ्याची मनगत आहे ना, आपटला धांडा तर पयाला बांडा.
या म्हणीमागं वऱ्हाड मराठवाड्यातला निजामशाहीचा इतिहास आहे. हे निजामाचे पठाण रोहिले भलकसा जुलूम करत. पुढे मग लोकही 2 हात करू लागले, सामना करू लागले, हातात अवजारं धरू लागले. त्यामुळे हमले करणारे ढुंगणाले पाय लावून पळू लागले. हा या भूमीचा इतिहास बोलीत एका म्हणीची भर टाकून गेला. मनगत हे बोलीच्या कानातलं कवच कुंडलच असते, जसं कर्णाले ते जन्मदात भेटले होते. बोलीचे भूमीतून जन्म घेता घेताच लिहून येते. आता हे मनगतही तेच सांगते. अंतर्गाव बांबळलं आणि पाण्यासाठी बोंबललं. राधानगरीनं येलसेल पाणी दिलं त्या कोल्हापूर जिल्ह्यात, हे म्हण पैदा होणारच नाही. त्या लोकाला ते कळणारच नाही. त्याच्यासाठी वऱ्हाडातला वलगाव अमरावतीपासून अकोला बुलढाणा लोक पसरेल खारपान पट्टा माहीत पाहिजे. एवढा मोठा लंबा चवळा इलाका खाऱ्या पाण्याचाच, प्यायला गोड पाणीच नाही. पावसाळ्यात छताचं टिना कौलाचं पाणी जमा करून लोक लावू पुरवू पितात. अंतर्गाव बांबळल्यासारखी हजारो गावं पाण्यासाठी बोंबा मारत बोंबलत. हे म्हण, हे बोली याच भूमीची खास पैदास असते. भूमीच्या रीतीभातीही बोलीला बरंच काही देऊन जातात. लग्नाच्या लय तऱ्हा असतात. त्यात काही लोकात मौतीर लावतात. एक बायको मेली तर दुसरी करायची. पहिला नवरा मेला का दुसरा करायचा. देशमुखात हे अजिबात चालत नाही. काही पाटलात चालते, काहीच नाही. लग्नाची हे रीते म्हणीत येते आणि वराळात सर्व दूर दिसणारी या भूमीची लाडकी बाबोई पण संगमंग येते. हे कोळीचे कोळी बाभोई तिचा हिरवा हिरवा पाला, सखाराम पाटील मेला म्हणून तुकाराम पाटील केला. हे कोळीचे कोळी बाभोई तिचा हिरवा हिरवा पाला, सखाराम पाटील मेला म्हणून तुकाराम पाटील केला. बाभोई आणि मौतीर हातात हात घालून चालले आहेत असं दुसऱ्या कोण्या भूमीत दाखवून द्या. ते फकस्त वराळ भूमीत, म्हणून वराळी बोलीत येते. वराळची भूमी काही भोर कसदार भलकशी पिकणारी. ज्वारीचे हिरे मोती, कापसाची चांदी आणि गव्हाचं सोनं, काय वैभव सांगाव. त्यातूनच वराळ आणि सोन्याची कराळ असं म्हटलंच आहे. ते पाहूनच मोगलाच्या तोंडाले पाणी सुटलं आणि या भूमीवर हमले करू करू डल्ला मारला. अशीच मती लाडाच्या कारंज्याची. कारंज्याच्या गळ्या कस्तुरीच्या गढ्या. उंटावर केसर लादून व्यापारी चालले होते. एका साध्या सुध्या वयस्कर माणसानं ते पाहिलं. ऊट आणले, पुसपास केली. कसं दिलं केसर. मातीचा गारा करणं सुरू होतं. तशी हा उभा. ते पाहून ऊटवाले हसले. हे तुमचं काय नाही काम नव्हे काका असं म्हणले. म्हाताऱ्यानं अख्खं केसर त्या गाऱ्यात वताले लावून टनाटन कलदार हातावर टिकवले. कारंज्याच्या गडीची माती अजून तो सुवाद जतन करू नये म्हणतात. अशी वराळ भूमीची श्रीमंती आणि वराळी माणसाची टेक. ऊटवाल्या व्यापाऱ्याची जिरवणारी, खोयमोळी करणारी. त्याच्या गावच्या लोकांचा बर्ताव, नीती, नियत, वागणं सांगून जाणाऱ्याही काही म्हणी आहेत. उजागर दारव्याचा नकटा कारंजाचा, हिवरखे गाव मोठं हिंगणीच्या गाडीत घालते बोट. सारे राजकारणी पुढारी हिवरखेडात, आजूबाजूच्या गावात भानगडी लावत. ते लोक मग यायचेच मोठे झिजवत. पोलीस ठाण्यात यायची वट. त्यानं सारे लहान गावं हैराण, अदमोसे. एकच एक गोड बार बार पुसाची सवय समोरच्या माणसाले वैताग आणते. पुसू पुसू गामनं आणि कुठे आहे नेर धामनं. अथ्रोक तथ्रोक दर्यापूर कुठरोक. बावनबायल्याचं म्हणणारं एक पुंड गावही अकोट तालुक्यात आहे. पाण्याचा तुटोळा असल्यानं घरोघरी पाणी भरायला माणसं ठेवत. 52 घरात असे 52 शंड. तेच गावाची वळख होऊन गेली. या भूमीचा सातपुळाही बोलीतून बसला. बाप मेला त्या पोराले लोक समजवतात. अरे काहून लढतं एवढा तू. एवढा सातपुळ्या पहाडासारखा भक्कम मामा उभा त्या पाठीशी असं म्हणत त्याला ढिवसा देत राहतात. गाव फारच लहान. ते कोण्या शब्दात सांगावं.
तर हिंगणी आणि बाराडेंगणी 2 गावातील अंतर फारच कमी हे सांगायचं तर बोली कसं सांगेन. निरा जोडजोड आहेत ना हो गावं. काटेले भाजी फोडणी दिली तर पाटीत तिचा वास येते. वराळातल्या गावात बहुतेक एकाच आडनावाचे लोक असतात. ते एक मुंडी गाव. 2-3 आडनावं तर ते 2 मुंडी गाव. नायगाव नक्सापूर, भडांग्याचं जसापूर. काही गावं सज्जन, भुका अष्टगंध लिहिणारी, काही भूताखेतासारखं वागणारी. शेगाव संताचं, देगाव भूताचं. धटवट टिकाव असते तो तेल्हाऱ्या जोळा. काट्या कुट्यातून घालून जा, फिकरचं काम नाही. लिकीबाईले न्याय आणाले लागते ते देखणी मजबूत माटरगावची जमनी. काटक पाहिजे वायतीले तर मग घ्या कोट्या बैल. कव्वलच मुलायम असं साजरं पान लागत असेल ते असते अंजनगावचं पान. तडाव सतरंजी परतवाडी तर लुगडं मात्र अचलपुरी. बोलीचा हा व्यवहार त्या भूमीची खासियत सांगत असते. एखाद्याची फिरकी घ्यायची टवाई करायची तर त्याले राजीराम पुसते. का रे संपत, चालतं काय औंदा पंढरीच्या वारीले. संपतनं तोंड उघडण्याआधीच गणपतच मधात तोंड मारते. काका तो का रे येईन हो पंढरपूरले, त्याची जत्रा बैरमची. 10 कोसावरचे माणसं असं बोलून बैरमची जत्रा हा वाक्प्रचार घडवतात. त्या जत्रेत असते मटण, दारू, तमाशे, नाचगाणे. वराळी भूमिपुत्रसे वैकतीन. खानदेशी माणसाले काहीच फत्र कळणार नाही. होले हो नाहीले नाही लावणारे काही चोपडे लोक असतात. स्वतःचं मत नसते, बूळ नसते. वान नदीच्या काठचे गाव असतात तसोलचे लोक याचा हा गुण असा सांगतात. वाणीचा गोलगोटा आणि कुकळी लोटा. वान नदीच्या पाण्याला भल्ली गती, वेग, जोर राहते. त्याच्यानं पात्रातले गोटे तेवढ्याच जोरानं घासत घासत वाहू वाहू गोल होऊन जातात. चोपड्या माणसाले आपला सोयरा करतात. अकोट, तेल्हारा, जळगाव तालुक्यात लोकांच्या बोलीत वारखेडची टेकडी येते. बहिणीले त्रास देते, छळते. त्या भावाले लोक या टेकडीखाली दबून जाचं भेव दाखवतात. त्याची एक कथा असते. खयात ज्वारीची टोले जंग मोठीच्या मोठी रास पडेल. बायकोच्या आठीत जाईल भाऊ, तो बहिणीले लात मारते. तशी ज्वारीची रास मातीची होऊन जाते. त्यात बहीण भाऊ दबतात. बहिणीले लात मारल्यानं भावाच्या पायात किळे पडतात. बहीण कळवळते. भावाचा पाय आपल्या टोंगळ्यावर ठेवते. त्याच्या पायातले किळे काढत बसते. अजूनही त्याच्या पायातले किळे निघाले नाहीत. बहीण दिवस एक करते, किळे काढत राहते. अजूनही तिथं ते किळे काढणं सरलं नाही, सुरूच आहे. अशी वारखेडची टेकडी. आजही बहीण भावातलं मायेचं, जीवाभावाचं नातं जतन करायचा संदेश हा परिसरातल्या लोकांना देत उभी आहे. भूमी लोकांच्या बोलीत फक्त भर टाकत नाही, लोकांच्या मनात असा आचार धर्म, नैतिकताही पेरत राहते. लेखनाला ग्रामीण, प्रादेशिक इत्यादी वर्गवारीत आज टाकलं जाते. हे कोणाच्या भरोशावर? लोकांच्या माथं तुळजापुरा जातो. याच चालीपरतं हे असते. भूमीच्या माथं मी ग्रामीण लेखक होतो. भूमीत ज्याची पाळं मुळं खोल रुजला आहेत तोच माणूस हे करू शकते. ती भूमी, माती, परिसरच त्याला शब्दाचं अमोल वैभव पुरवत असते. सावंतवाडीची भूमी वसंत सावंत, गोव्याची माती बाबा बोरकर देऊन जाते. नागपुरापुरची झाडीपट्टी एक नाराज चेहरा मोरा घेऊन येणार लोकनाट्य उभी करते. आता मी आपल्या अवकातीवर येतो. विठ्ठल वाघ म्हटलं की त्याच्या मागं सुप्रसिद्ध वराळी कवी असं शेपूट लावूनच लोक वैक करून देतात. म्हणा का वैकतात म्हणा. आता हे भरं का बुरं हा भाग सोडून द्या, पण याचं श्रेय का काय म्हणतात ते आपण कोणाला द्यावं? वाघाच्या इठ्ठलाले का वराळाच्या भूमीले? यासाठी डोकसं काले खाजवा लागते बापा. सरकतेर आणि सोपं सापताय राजा उत्तर. वराळ भूमीले लेखनातून तेच वजा केली तर मग वाघात उडते काय धतुरा? या भूमीतलंच अवघं येचू ते आपली खंदाळी भरतात पहा. वराळी बोलीचं गुणगान करायचं
ते बी वराळ मातेतली खासियत उचलूच करायचं. अशी सोबते हे भाषा माणसाच्या रे मुखात, दाने कवये हुळल्याचे वाणीच्या रे कनसात. काय सांगता गोळाईच्या मंदी सैदाची, अखोजीच्या चिचोण्याचे दिवाळीच्या पुरणाची. तुळशीचं लग्न आलं का गेरू चुना घेतात, तुळशी बिंद्राबंद रंगवतात, पालखी काढतात, बोर भाजी आवळा, कृष्णदेव सावळा लिहितात. लहानपणापासून मी हे पाहेल देखील काढेल करेल आहे. वराळभूमीचं हे सारं वापरून किल्लारीच्या भूकंपाचा सर्वनाश उभा करता आला भाऊ. स्वस्तिक रांगोळी सवे, तुळस झाली पोरकी, गेरू चुन्याने रंगले, मोडून गेली पालखी. देवा पुढील पणती, झाली फुटून माते, देहात पेटलेल्या गेल्या विझून वाती. बोलीभाषेतून त्या भूमीची संस्कृती रेखाटली जाते. परिसर पीक पाणी उभं करता येते. पोरगी वयात आली, मनात कुचकुच व्हावे लागते, पण तिचे लपवत छपवत राहते. वाटते तर मा होटातच दाबते, बोलून दाखवत नाही. तिची ही अवस्था वराळी कंसातून सांगायची तशी. पण भारी तो शेंबेल काही बोलत नाहीस, पण भारी तू शेंबेल काही बोलत नाहीस, पोटर की आलं तरी तू तर लपोत कनुस. तिचं नेसू त्याचा रंग पाहून कुणाकुणाले काय काय वाटते, कसं सांगावं भाऊ. जवसाच्या फुलावानी उदा रंग नेसण्याचा, जवसाच्या फुलावानी उदा रंग नेसण्याचा, होते अभायाले मोह त्यात अंग झाकण्याचा. तुम्ही धानाच्या वावरात गेले कधी? त्याचा सुगंध अनुभवला कधी? ऊस केळीवाल्याच्या नशिबात नाहीच तो, गोंदिया भंडाऱ्याचाच त्यावर हक्क. वट भरणाच्या राती नाही केसात हुंगला, वट भरणाच्या राती नाही केसात हुंगला, जीवा भुलवणारा वास कसा धानातून आला, जीवा भुलवणारा वास कसा धानातून आला. वा, मार डाला यार. वराळ भूमीचं सौंदर्य, वैभव आणि दारिद्र्य, गरिबी एकाच वक्ती बोली अशी मांडते. फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे, फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे. तेल सरकीने दिले, वात दिली कापसाने, काळोख सारा सारला राबणाऱ्या माणसाने. दिवाळीच्या या दिव्याला काजळी का वेढलेली, उरी आता कापसाच्या आग आहे पेटलेली. हे बोल वऱ्हाडी बोलीचे नाहीत, मराठी भाषेचे आहेत. मग अशी कसे आणले ते? कहाले आणले भाऊ?
सोपा आहे ना राजा. भूमी बोली असो, प्रमाण अप्रमाण भाषा असो, तिले अशी रसद पुरवून ताकद देत असते बोली. मस्तानीच्या सोबतीचं बाजी होऊन रंगतो. मस्तानीच्या सोबतीचं बाजी होऊन रंगतो. दुश्मनाच्या सुनेलाही आई म्हणून वंदितो. दुश्मनाच्या सुनेलाही आई म्हणून वंदितो. हे मराठी भूमीतला जीव करू शकते. आता इतिहास दाखवा बरं कोणी हिंदुस्थानात दुसरीकडे. हे चाकोली बाहेर गेलं नाही बरं. भूमी बोलीले काय देत असते ते तपासून घेऊन राहिलो मी. भटकलो नाही काही. मुद्द्यावरचं जाऊ बापा. जावा जावा केवढ्या जीवलग, जीव लावणाऱ्या, जीव टाकणाऱ्या, ओवाळणाऱ्या. वराळात मोठे जाऊ ते जेठानी, लाईनी जाऊ ते देरानी. या दोहोतला अद्वैत भाव मले सांगायचा आहे. तर मी त्यासाठी वराळी स्त्रीचीच खास जी विशेषता आहे तेच तिच्याच वराळी बोलीतून पकडू पाहतो. माही काहाची देरानी, पाठीवरची बहीण, गयातली मी वठुसी, तर ते ठुसीतल सोन. ती सक्रातीच्या रोजी किती सतावल. तिले उखाण्या बिगर नाहीच सोडल. देवा देराच्या नावान किती चेंडाण्या म्या केल्या. चिची बोरीच्या सारख्या तीन गोळच मानल्या. माळी भोळनीच्या राते वला दोघीन टाकल्या. भिंगरीच्या वाणी आम्ही किती फुगळ्या घातल्या. सरावनात दोघीन जोखे देलेन घेतले. सुख दुःखात डोयाचे काठवले चिंब झाले. तीच सुवर्णाचं रूप मन सागरासारख. तीच सुवर्णाचं रूप मन सागरासारख. मांग टाकून बदाम गेली निघून खारक. माया देरानीची मले घडी घडी याद येते. आठवण डोयातून पूर्ण होऊन वाहेते.
वराळ भूमीत नांदणाऱ्या स्त्री संस्कृतीनंच वराळी बोलिले हे रचना देईल असते. हेच भूमीची बोलिले देण. त्या भांडवलावरच बोलीचा व्यवहार चालत असते. ज्ञानेश्वर माऊलीले हेच म्हणत असून बा, तरी भूमी बीज नांगरू, यया भांडवलाचा आधारू. त्या माऊलीच्या मनात कोणताही अर्थ असो, मी तर माया कामापुरताच अर्थ घेईन ना भाऊ. भूमी आणि भांडवलाचा आधारू. भांडवल आपल्या बोलीचं, त्याचा आधार भूमी. ज्ञानेश्वर महाराज की जय. वराळ भूमीतून जे जे रुचेल, निघेल, पिकेल, पसरेल आहे, ते ते सारं सावटून घेतलं. तहा कुठे माणूस उभा करणारी हे रचना झाली. भूमी आणि बोली कशा किती एकजी होतात तेही दिसीन यातून. बोरी बाभोईचा काटा असा वाढला माणूस, माणुसकीचा नादाना कानी पळल कणूस. असा वाढला माणूस वयातल्या भळावानी, वल जराना वसान रानातल्या आळावानी. फुलपाती गयलीच्या उभा पराटी सारखा, दये मायेच्या बोंडाले याचा हगाम पारखा. याच मन वारू याच उधईन पोखरलं, फनकटीचं आखर जन्मात नाव खरलं. याच्या हिरदात आता नाये अभाये भरून, चारी मेरीवर बांडी पीक गेलं करपून. याच्या अंगावर उभे सायळीचे काटे, पापण्याईच्या केसात बन चिलाटीच दाटे. मान माणुसकीची झाली राज रोस उलंगवाळे, सारे हुंदडती ढोर तुळोयाले खयवाळे. कसा झाला हा माणूस कळून निवासा रे पाला, येल काकडीचा होता बार कारल्याचा आला. याच्यासाठी अभायही लळे ढगाच्या डोयानं, उर धरणीचं फाटे याचे अगुण पाहून. वराळ भूमी आणि वराळी बोलीचा हा संयोग सामान्यापासून थोरा मोठ्यापर्यंत अनेकाले आवडून गेला. तुमची वराळी बोलीतली कविता मनाला सहेदाची गोळाई म्हणजे काय ते सांगून गेली. गाव, शेतमळा, कुटुंब ह्या रिंगणात भिरविणारी तुमची कविता वराडीचं लोभसवाणं रूप घेऊन आली आहे. तिला ग्रामीण मायमाऊलीच्या जात्यातून पडणाऱ्या पिठासारख्या गाण्यांची सच्चाई आहे. पुलंचं हे पत्र, त्यावर कोण काय बोलावं. नरहर कुरुंदकरांचं पत्रही तेवढंच भूमी बोलीचं कौतुक करणारं. बोलीभाषेतील व जनतेच्या संस्कृतीतून जन्मलेल्या प्रतिभांनी उजळलेली तुमची कविता वाचली, अभिनंदन. श्री वा रा कांतांची काही वाक्य अशी. वराडी बोलीतल्या वेल्हाळ शैलीत प्राध्यापक विठ्ठल वाघांनी ग्रामीण जीवनातले अनुभव हळुवारपणे मांडले आहेत. या कवितेतून प्रादेशिक प्रतिमेची रूपं फुलविण्याचा त्यांनी सुजाण प्रयत्न केला आहे. वराडी जीवनातली व बोलीतली खरपूस साय या कवितेत सांडली आहे. चिचीचे वाकोल, येळकईचा पाला, अजनाचा पाला, डेबुजी इत्यादी प्रतिमातून जुन्या अनुभवांना नवीन संदर्भ प्राप्त होतो. यालाच मी प्रादेशिक प्रतिमा म्हणतो. आविष्काराची ही नवी वाट लांबवर जाणारी ठरावी. असं झालं तर हार्डीच्या वेलेक्स कथाकाव्याप्रमाणे एका वेगळ्या सृष्टीचे दर्शन घडविण्याचे सामर्थ्य तिच्यात येईल. भाऊ भालेरावांनाही जे वाटलं तेही असंच मोलाचं आहे.
मी निखालसपणे म्हणतो की प्रादेशिक प्रतीके म्हणजे काय, प्रादेशिक प्रतिमांची निर्मिती म्हणजे काय, ह्याचा एक जिवंत आदर्श विठ्ठल वाघांची कविता निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. जसं जसं सुशिक्षिततेचं प्रमाण वाढतं आहे तसं तसं आपलं सारं ग्रामीणत्व लुप्त होत आहे. ललिते, भारूड, भंडार, तमाशे, विविध प्रसंगीची सोंगे, शेती समाजासंबंधीचे अनेक संकेत आणि प्रथा, ग्रामीण वाक्प्रचार आणि म्हणी सारे काही लोप पावत आहे. गावाला प्रदक्षिणा घालणाऱ्याच्या प्रचंड सुंदर दिंड्या आज नामशेष झाल्या आहेत. सर्वांचं जीवन एक साची होत आहे. त्यात जोश नाही, उत्साह नाही, उमेद नाही. सारं जीवनच अळणी बनत चाललं आहे. हे सारे कुठेतरी बांधून ठेवायला हवे. काव्याच्या क्षेत्रात ही बाब कशी बांधली जाऊ शकते याचे प्रमाण विठ्ठलच्या कवितेत सापडेल. प्रतीकांची निर्मिती विठ्ठल परिणामकारकरित्या आणि सहजगत्या करतो. तुम्ही हे वाचसान आणि काय म्हणसान मला ठाऊक आहे. काय म्हणसान ते मोठ्या मोठ्या लोकांचे नाव घेऊन हा आपलंच डफळं वाजून राहिला. पहा मी कसा हो पहा, पुलं काय म्हणतात, अमुक काय म्हणतात, मी आणि भोपायाची बी. पण माय मनात ते नाही बापा हो. अरुण भाऊनं भूमी शब्द वापरला, त्याच्या मनात जो अर्थ आहे तोच थोड्याफार फरकानं वजर जो दिला त्या मजकुरात येल आहे. गाव, शेतमळा, जनतेची संस्कृती, प्रादेशिक प्रतिमा, सृष्टीचे दर्शन म्हणजे भूमीचंच की नाही हो. मायासारख्या लहान जीवाचं तुम्हाला पटणार नाही म्हणून म्या हे सारे बाप तुमच्या पुढे आणले. लेन का राहिले म्हणजे लेणार राहिलेचे काय सांगून राहिले. बोली आणि प्रादेशिकतेवरच जोड देऊन राहिले ना. प्रदेश म्हणजे मुलूक, इलाखा, सरते शेवटी भूमीच का नाही. तिच्याशी एकजीव व्हा. तुम्ही माईंबट होऊन जा. तुमचं लीळाचरित्र लिहा. तुमचं, तुमच्या भूमीचं, तुमच्या मातीचं. कितीकही मोठे व्हा, अबायले हात पुरवा, तरी पण आपल्या बोलीले जन्म देणाऱ्या भूमीले, मातीले विसरू नका. चंद्र आणि सूर्य आले जरी हाती, पावला खालची सुटू नये माती. पावला खालची सुटू नये माती. आपल्या बोलीचा जय जयकार असो, आपल्या भूमीचा जय जयकार असो, त्या हार्डीचा जय जयकार असो, या उद्धव शेळक्याचा जय जयकार असो. ऑडिओ दिवाळी अंक तुम्हाला कसा वाटतोय हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तेव्हा भेटूया उद्याच्या पुढच्या भागात.